महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील घोटाळ्यावर सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय। गैरव्यवहाराचा अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सादर झालाय। नाशिक, देवळा, कळवण आणि दिंडोरीतील या प्रकरणांचा एकत्रित आढावा घेतला जातोय। आतापर्यंत 8 रुग्णालयांवर कारवाई झाली आहे। 5 रुग्णालयांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत। नाशिक शहरातील आणखी 3 ते 4 मोठी रुग्णालये तपासाच्या रडारवर आहेत। तर कर्करोग रुग्णालयाचा देखील तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणाही केली आहे। अपहार झालेल्या निधीची वसुली आणि दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत। नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन होतीये, तर पुढच्या आठवड्यात आणखी काही रुग्णालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, ज्या पद्धतीनं गरीब आणि गरजू लोकांसाठीची ही योजना आहे त्याचा कशा पद्धतीने गैरवापर केला गेलेला आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा या सगळ्या दरम्यान झालाय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर राहुल आहेर यांनी या सगळ्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये याला वाचा फोडलेली होती। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी केली होती। आरोग्य मंत्र्यांनी याबाबतची दखल घेत तात्काळ या सगळ्या संदर्भामध्ये तातडीने बैठक लावून योग्य त्या सूचना दिल्या जातील अशा स्वरूपाचं म्हटलेलं होतं। मात्र या सगळ्या एकूण प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। एसआयटीची स्थापना केलेली आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। इतकंच नाही तर ज्या रुग्णालयांनी हे पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं वसुली सुद्धा केली जाईल अशा स्वरूपाचे निर्देश या सगळ्या दरम्यान दिलेले आहेत। त्यामुळे आता नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची समिती गठीत केली जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। या चौकशीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।